नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेला आहे. हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीबाबत बाधितांना विशेष मदत पॅकेज म्हणजे रेफल पॅकेज व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्यामध्ये देणार आहे. कोणतं कशा पद्धतीने हा पॅकेज भेटणार आहे आणि किती पॅकेजमध्ये किती पैसे भेटणार आहेत, कशा पद्धतीचे पॅकेज दिले जाणार आहे, याची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Instagram आणि Facebook फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की राज्यात जून ते सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीबाबत बाधितांना विशेष मदत पॅकेज म्हणजे रेफर पॅकेज व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. याच्यामध्ये दिलेलं आहे कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2025 चा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेला आहे प्रस्तावना. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे जलाशयातील मत्स्यसाठा व मत्स्यबीज नौका व जाळी इत्यादींचे नुकसान झालेले आहे. याचबरोबर मत्स्यबीज केंद्र इत्यादींचे नुकसान झालेले आहे. वाचा क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या NDRF निकषांच्या धर्तीवर घ्यायच्या मदतीने दर निकष निश्चित करण्यात आलेले आहे. तथापि राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या NDRF निकषास न बसणारे परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मत्स्यसाठा व मत्स्यबीज केंद्र यांची नुकसान भरपाई राज्य निधी मधून देण्याबाबत वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये विशेष मदत पॅकेज रेफरल पॅकेज घोषित करण्यात आलेले आहे. ओके. मत्स्य व्यावसायिकांना घोषित विशेष मदत पॅकेज रेफरल पॅकेजनुसार अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीकरिता मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याकरिता कार्यप्रणाली मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. आता शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित मत्स्य व्यावसायिकांना विशेष मदत पॅकेज रेफर पॅकेज व सवलती देण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शन सूचना व कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. ओके. वाचा क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण NDRF निकषांमध्ये बसणारे मत्स्य व्यवसाय विभागासंबंधितांमधून मदतीचे दर पुढील प्रमाणे आहेत. ओके. आता दर बघूया आपण. बाब दिलेले आहे, मदतीचे दर दिलेला आहे. सगळ्यात पहिलं असणार आहे बोटी. बोटी म्हणजे आपलं जहाज. आता जहाजासाठी इथं दिलेलं आहे ₹6,000. बोटींची अंशात दुरुस्ती करण्यासाठी ₹6,000 आणि ₹15,000 दिलेले आहे. पूर्णतः तुमची नष्ट झालेली बोटी करता. पूर्ण जहाज तुमची तुटलेली असेल, दुरुस्ती होणार नाही, त्याला ₹15,000 भेटेल आणि दुरुस्ती जर होत असेल त्याला ₹6,000 भेटणार आहे. त्यानंतर जाळी, जे मच्छी पकडण्याची जाळी वगैरे असेल, जाळीसाठी आपल्याला दिलेलं ₹3,000 भेटणार. दुरुस्ती करण्यासाठी ₹3,000 भेटणार आहे आणि पूर्णतः तुमची जाळी खराब झाली असेल तर ₹4,000 भेटेल नवी जाळी घेण्यासाठी. ओके. आता मत्स्यबीज शेतीसाठी आता निविष्ठा दिलेला आहे. ₹10,000 प्रति हेक्टर आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण NDRF निकषाचा न बसणारे तथापि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्य निधीमधून घ्यायच्या नुकसान भरपाई संबंधित मदतींचे दर नुकसान प्रमाणात आहे. तर पुढील प्रमाणे आहेत. ओके. आता बाब दिलेला आहे, मदतीचे दर दिलेले आहे. मत्स्य साठासाठी ₹60 प्रति किलो. तलावाची अपेक्षित मत्स्य व्यवसायाला 50% मर्यादित भेटणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मत्स्यबीज केंद्राच्या झालेल्या नुकसानीसाठी आढावा घेऊन आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी नुकसान भरपाई बाब शासनास प्रस्ताव सादर करावा व शासनाच्या मान्यतेची आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी. उपरोक्त दराप्रमाणे मदत देण्याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती, अटी, शर्ती विहित करण्यात येत आहे. ओके. त्यानंतर दिलेले आहे प्रत्येक तलावाचे जलक्षेत्र इष्टम मत्स्यबीज संचयन अपेक्षित मत्स्य उत्पादक यांचा विचार करून
त्यानुसार मत्स्यबीज वाहून गेल्याची आकडेवारी व मत्स्यसाठा वाहून गेल्याची आकडेवारी निश्चित करावी. या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मत्स्य व्यवसायाला वाहून गेलेल्या नुकसानीची भरपाई पात्र अथवा नुकसान भरपाई प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना तलाव ठेका धोरण 3/7/2019 मध्ये अतिवृष्टीमुळे तलाव ठेक्यांच्या मिळणारी मुदतवाढ अनुशय असणार नाही. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे मत्स्य व्यवसायाबाबतची आकडेवारी निश्चित करताना मागील वर्षी तलावाच्या पाण्याची पातळी तलाव कोरडा असल्यामुळे पाण्याची पातळी अतिवृष्टी व अवर्धन मुदतवाढ देण्यात आलेली असल्याची आढावा घेण्यात यावा. 3 नंबरला सांगितलेले अतिवृष्टीमुळे तलावाचा वाहता सांडव्याची उंची त्यानंतर दिलेली आहे वाहत्या सांडव्याचा कालावधी यांचा आढावा घेण्यात यावा. 4 नंबरला सांगण्यात आलेले आहे अतिवृष्टीमुळे जलाशयाचे गेट उघडण्यात आले असल्याची व गेटची उंची गेट उघडण्याची कालावधी सांगितलेली आहे. त्यानंतर तलावात संस्था ठेकेदार यांची मत्स्यबीज संचयित केल्याचे पंचनामे तपासण्याचे यावे. तसेच मत्स्यबीज खरेदीच्या पावत्यांची सुद्धा खातरजमा करावी. बोटी खरेदीबाबत वस्तू व कर सेवा GST पावत्या तपासून खातरजमा करावी. त्यानंतर 7 नंबरला जाळी खरेदीच्या वस्तू व सेवा खरेदीची GST पावत्या खातरजमा करावी. तलावातून मागील वर्षी अपेक्षित मत्स्य उत्पादनापैकी प्रत्यक्षात घेतलेले मत्स्य उत्पादक मासेमारी मासिक अहवालातील तपासणी करण्यात यावी. त्याच्यानंतर 9 नंबरला सांगण्यात आलेल्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्याची जिल्हा कार्यालय स्तरावरील लाभार्थ्यांचे निहान नुकसानीचे विवरणपत्र तयार करून घेऊन त्यावर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास व अधिकारी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांची प्रति स्वाक्षरी आपल्याला करूनच नंतर अनुदान वाटप करावे. ओके. त्यानंतर लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य वाटप थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT पोर्टलद्वारे अदा करण्यात यावे. म्हणजे तुमच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये पैसे भेटणार आहेत. आता पंचनामा कोण करेल ते बघू. पंचनामासाठी वरील नमूद बाबींची पंचनामा खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात यावे. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयांची प्रतिनिधी त्यानंतर पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी तलाठी व पोलीस पाटील सरपंच त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागातील सहकारी व संस्थेचा अध्यक्ष व सचिव. 2 नंबरला दिलेल्या जिल्हा अधिकारी यांच्या अहवाल सादर करणे. अतिवृष्टी पुरामुळे राज्यातील मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीबाबतचा पंचनामा करून खरेदी व पावत्या इत्यादींची समाविष्ट करून प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांची यांना एकत्रितमध्ये आपला प्रस्ताव सादर करावा. आता सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये मर्यादित देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे निकष शिथिल करून देण्यात यावे. येणारे अतिरिक्त अर्थसहाय्य राज्य आपत्ती निवारण निधीमधून भागवण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांची जिल्हाधिकारी करतील. ओके. लाभार्थ्यांनी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबाबत आयुक्त मत्स्य व्यवसाय यांनी वेळोवेळी आढावा घेऊन त्याबाबत अहवाल शासनास सादर करावा असं सांगण्यात आलेलं. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. तुम्हाला मदत कोण देणार आहे, तुम्हाला पंचनामे कोण करणार ते पण मी सांगितलं. बोटींसाठी 6,000 रुपये दुरुस्ती करता आणि पूर्णतः बोट नष्ट असेल 15,000, जाळीसाठी 3,000 दुरुस्ती करण्यासाठी आणि पूर्ण खराब झाले असेल तर 4,000 आणि मत्स्यबीज शेतीसाठी तर निविष्ठा दिले 10,000 रुपये प्रति हेक्टर. ओके. अशा पद्धतीने आपल्याला इथे पैसे देण्यात येणार आहे. ओके. तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्त आपले जे मत्स्य व्यवसायी असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा या व्हिडिओला. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असे तुमच्या नवीन योजना आणि जॉब अपडेट्स आणि इथं नुकसानीबाबतचे GR इथे घेऊन येत असतो. असे GR वगैरे बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.